नमस्कार मॅडम. दरवाजा इथे थांबू. होय ठीक आहे. ये काकी. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या पंचायत समितीसाठी इलो आम्ही. मी दीपलक्ष्मी पडते. जिल्हा परिषद निशाणी धनुष्यबाण आणि पंचायत समितीचे उमेदवार नितीन माडेश्वर निशाणी कमळ. कमळ आणि धनुष्यबाण असे 2 मतं देऊ हवी. हा तुमचा आशीर्वाद हो. अगदी 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 जशी गांगेश्वर मंदिर मध्ये होत आहे. होय ना. चला विकास बरा. येऊ मी. हा या. नमस्कार. चला येऊ. नमस्कार. जिल्हा परिषद पंचायत समितीचे उमेदवारी लव. जिल्हा परिषद दीपलक्ष्मी पडते निशाणी धनुष्यबाण. पंचायत समिती नितीन माडेश्वर निशाणी कमळ. हा धनुष्यबाण आणि कमळ 2 मतं हवीत आमका तुमची. हा चला. अतिशय चांगला प्रतिसाद आहे. आम्ही सगळे महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी एकत्रितरित्या इकडे प्रवास चालू आहे. एकंदरीत तुम्ही आल्यानंतर पक्षप्रवेश झालेत. आज कुपवडे मध्ये झाला. अनेक जण तुमच्या पक्षात येत आहेत आणि विरोधी पक्षातले सुद्धा. कसं पाहता त्याचा फायदा नक्की होईल? नक्कीच होईल. महायुतीचे नेते मंडळी कामाचा स्पीडच त्यांचा असा आहे. आपले आमदार निलेशजी राणे साहेब या मतदारसंघाचं नेतृत्व करतायत. त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रेरित होऊन हे प्रवेश होत आहेत आणि त्याचा फायदा नक्की महायुतीला होणार. या भागात अनेक प्रश्न आहेत. ग्रामीण भाग आहे आणि अनेक प्रश्न आहेत. या भागाचं नेतृत्व आता निलेश राणे करतायत. कसा फायदा होईल आणि आता तुम्ही कसे प्रश्न मांडणार आहेत या भागातले? मुळात आंबरड मतदारसंघ हा जो मला मिळाला आहे, निवडणुकीसाठी उभी राहिले मी या ठिकाणी, खरोखर ही चांगली संधी आहे आणि ही संधी मला राणे साहेबांनी दिली त्याबद्दल त्यांचे मी आभार मानते. कारण काम करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. 10 वर्ष कसलीच कामं झाली नाहीत. म्हणजे विरोधक इथे आता औषधाला कुठे राहिले नाहीत असं मला वाटतं. प्रत्येक ठिकाणी काही ना काही गोष्टींची गरजच आहे. त्यामुळे मला हे आव्हान नाही, पण मला ही संधी म्हणून हे स्वीकारलंय मी आणि त्या संधीचं मिळालेलं सोनं करण्याचं काम मी नक्की करेन. कारण आपले पालकमंत्री नितेशजी राणे साहेब, आपले खासदार, या भागाचे आमदार निलेशजी राणे साहेब यांनी कामाचा धडाका एवढा लावलाय की आता मला प्रचार करत असताना प्रत्येक ठिकाणी कामाचं आश्वासन द्यायला लागत नाहीये. निलेश साहेबांनी गेल्या वर्षभरात जी काही कामं या भागामध्ये दिली आहेत ती कामं घेऊनच मला पुढे जावं लागतंय. त्यात मीही त्या ठिकाणी समाधानी आहे. जिल्हा परिषद तुम्ही काम पाहिलेत आणि चांगला तुमचा ठसा होता जिल्हा परिषद मध्ये. त्याचा कुठपर्यंत फायदा होईल तुम्हाला असं काय वाटतं? नक्कीच. म्हणून मी म्हटलं की आमरड मतदारसंघ ही एक चांगली संधी मिळाली आहे. जिल्हा परिषदला अध्यक्ष म्हणून काम केल्यानंतर माझ्या अनुभवाचा कस या ठिकाणी नक्की लागेल आणि या मतदारसंघाला न्याय देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन. जिल्हा परिषदच्या माध्यमातून जरी आता निवडणुका झाल्या नसल्या तरी जिल्हा परिषद तर अस्तित्वात होती. कुठलेही पदाधिकारी नसले तरी अधिकारी वर्ग किंवा जिल्हा परिषदच्या योजना ज्या होत्या त्याच होत्या, पण कुठेही त्या खालीपर्यंत आलेल्या दिसत नाहीत. त्यामुळे जिल्हा परिषद नक्कीच अंकुश ठेवण्याचं काम महायुतीचे जे नवीन निवडून जातील जे सदस्य ते नक्कीच त्यावर करतील आणि आम्हाला आमच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांवर, आमच्या नेते मंडळींवर पूर्ण विश्वास आहे की एक आदर्शवत असं जिल्हा परिषद सदस्यांचं काम होईल आणि जिल्हा परिषदवर आमचा महायुतीचा झेंडा फडकेल. 9 तारखेला गुलाल तुमचा. आमचाच. मी तुमच्या प्रश्नाच्या अगोदरच दिला. आता प्रश्न साहेब पाठ झाले सगळे. युती झाल्यानंतर काही प्रमाणात नाराजी पाहायला मिळाली होती. नाही हो, कुठे प्रश्नच तुमचा पुरे करावा असं वाटलं नाही हो. ओके.